काही दिवसापूर्वी लातूरमध्ये एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने विम्याचे पैसे लाटण्यासाठी एका शेतकऱ्याला कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने जिवंत जाळून आपला मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता। आता अशीच एक घटना जालन्यामध्ये समोर आली आहे। कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी एका तरुणाने आपल्या मित्राचा खून करून त्याला कारमध्ये बसवून पेटवून दिलं, पण पोलिसांनी या भामट्याला अखेर अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरातील ही घटना समोर आली आहे। कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट रचून एका निष्पाप तरुणाचा खून केला। नितीन गवडी असं आरोपीचं नाव आहे। नितीनने स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचून संदीप चव्हाण या तरुणाची गळा दाबून हत्या केली होती। नितीन गवडीने थंड डोक्याने हा कट रचला होता। विम्याचे पैसे मिळतील आणि त्यातून कर्ज फेडता येईल असं मनाशी पक्क करून नितीनने संदीप चव्हाण या तरुणाचा गळा आवळून आधी खून केला। त्यानंतर अपघाताचा देखावा निर्माण करण्यासाठी संदीप चव्हाण याचा मृतदेह एका कारमध्ये ठेवला। त्यानंतर कारला आग लावून दिली। 2 दिवसापूर्वी जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात कारला भीषण आग लागून एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। घटनेची माहिती मिळाल्यानंतर जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळाचा पंचनामा केला। शिवारामध्ये कारला कशी आग लागली याबद्दल पोलिसांना संशय आला। त्यामुळे पोलिसांनी सगळ्या बाजूने तपास सुरू केला। सखोल तपास केला आणि तपासाअंती ही धक्कादायक माहिती समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी नितीन गवडी, अमित फुल्लारे आणि आकाश गवडी या आरोपींना बेड्या ठोकल्या आहे। नितीनने संदीप चव्हाण याचा खून केला हे कबूल केला आहे। आरोपीने आपण मय्यत असल्याचं दाखवलं होतं। नितीनने विम्याची रक्कम मिळवण्यासाठी हे सगळं केलं होतं अशी माहिती जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांनी दिली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।